बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तुमच्या सेवेसाठी माझे दुःख तळघरात कोंडलं, अशी भावूक प्रतिक्रिया त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिली। काँग्रेसही रिंगणात आहे। आकाश मोरेंना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। दरम्यान अर्ज भरताना पवारांच्या कुटुंबातील एकही जण हजर नव्हता। बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। त्या निर्जीव इमारती, तिनं बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत। बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे। आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना करते। माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं। सुनेत्राताई आहेत, पार्थ आहे, जय आहे, त्यांचा सर्व परिवार आहे। आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्राबाईंनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। पोटनिवडणूक बिनविरोध न झाल्यास विक्रमी मतांनी विजय झाला पाहिजे, असं तटकरे म्हणाले। बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल, अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी वहिनी साहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितका विक्रमी मतांनी जोड विजय झाला नसेल, तितक्या विक्रमी मताधिकाने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत। आमची अपेक्षा आहे की इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये, आमच्या सुनेत्रा बहिणीला बिनविरोध निवडून द्यावं, हीच आमच्या नेत्या अजितदादांना खरी श्रद्धांजली राहील। सुनेत्रा पवार अर्ज दाखल करताना पवारांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायला निघण्यापूर्वी सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी गेल्या। दादांच्या स्मृतीस्थळी जाऊन सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं। यावेळी त्या भावूक झाल्या। याआधी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत जाऊन अजितदादांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले। दुसरीकडे काँग्रेसही बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरली। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मी आता फॉर्म भरलेला आहे। मला सपकाळ साहेबांनी काल सांगितलं, फॉर्म भर, आपल्याला लढायचंय, आपल्याला लोकशाही जागृत ठेवायची। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बिनविरोधचा सवाल होत नाही, क्योंकि लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये सगळ्यांना लढण्याचा हक आहे। त्याच्यासाठी आज मी मुंबईमधून इकडे येऊन आज मी फॉर्म भरत आहे आपल्या पक्षाच्या।